राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरनं वातावरण तापलंय आणि अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवा वाद ओढवून घेतलाय। पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात ही घोषणा दिली। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पेटलेल्या भाषिक वादाला नवी फोडणी मिळाली आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांसाठी पद्धतशीरपणे राजकारण सुरू झालंय का हा प्रश्न उपस्थित होतोय। बघूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। राज्यामध्ये हिंदी भाषेवरून रण पेटलं असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यामध्ये तेल टाकलंय। पुण्यामध्ये अमित शहा उपस्थित असलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी चक्क जय गुजरात ही घोषणा दिली। शिंदेंच्या या गुजराती प्रेमामुळे भाषिक वादाला आणखी फोडणी मिळाली। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला टीकेची संधी मिळताच शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आप आगे चलो, हम साथ हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। पुण्यातील कोंढवा कन्व्हेन्शन सेंटरमधील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शहा उपस्थित होते। यावेळी अमित शहांचं कौतुक करताना एकनाथ शिंदेंनी अनेक विशेषण आणि उपमांचा वापर केला। मात्र या सगळ्याचा कहर झाला तो भाषणाच्या शेवटी। एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असा नारा दिला। जय गुजरात। त्यामुळे विरोधक एकनाथ शिंदेंवर तुटून पडले। एकनाथ शिंदे के पार्टी के चीफ अमित शाह जी थे पुणे में। शायद उनको खुश करने के लिए पुणे से जय गुजरात का नारा दिया। ये खतरे की घंटा है, घंटी बज रही है महाराष्ट्र के लिए। पहले से महाराष्ट्र का गुजरातीकरण शुरू हो गया है। अब एकनाथ शिंदे ये आधिकारिक तौर से ये करना चाहते। हे सगळेजण वॉशिंग मशीन मध्ये गुजरातच्या धुतले गेलेले आहेत। एकीकडे मराठीला अविभाज्य भाषा म्हणून आम्ही त्याला दर्जा देण्याचा आपलीच पाठ आपण ठोपडण्याचं काम हे सरकार करते आहे आणि एकीकडे जय गुजरात नारा देण्यामध्ये सुद्धा हे मागे पडत नाही। याचं हे तोंडी जे वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे। एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर राज्यातील विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला। तर जय गुजरात असा नारा देणाऱ्या एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह शिवसेनेच्या नेत्यांनी पाठराखण केली आहे। आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो। आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं। इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही। गुजराती समाजाची होती आणि त्यांनी वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली आणि जे काही तो प्रकल्प तिथे उभा राहिलाय तो सर्व लोकांसाठी आहे आणि त्यामुळे एक त्यांची प्रशंसा एक बाबा त्यांचा प्रशंसा आपण करतो की बाबा चांगलं काम केल्यामुळे आणि ते काय त्यामुळे मी ते केलं। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे उपस्थित असताना सुद्धा एकनाथ शिंदे काय म्हणाले असं म्हणत कानावर हात ठेवले। शिंदेंचं भाषण संपल्यानंतर अजित पवार स्टेजवर असल्याचं कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय। मात्र शिंदेंच्या भाषणावेळी आपण कार्यक्रमामधून निघून आल्याचं अजित पवार ढळढळीत खोटं बोलले। मला माहिती नाही तो काय, मी नंतर निघूनच आलो ना। मी माझा सेकंड कार्यक्रम मी केला आणि नंतर 2 कार्यक्रम मी त्या कार्यक्रमाला नव्हतो। मला काहीच माहिती नाही आता त्यांनी काय म्हटलं आणि काय नाही। मी असेपर्यंत तरी तसं काही तिथं झालं होतं असं काही मला आठवत नाही। एकीकडे उद्धव आणि राज ठाकरे मराठी अस्मितेसाठी एकवटलेले आहेत। दुसरीकडे मुंबईतील परप्रांतीय दुकानदार ठाकरे बंधूंना उघड आव्हान देऊ लागले आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गुजराती प्रेम उफाळून आलंय। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांसाठी पद्धतशीरपणे राजकारण सुरू झालंय का हा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।